श्री गुरुदेव दत्त. मी ॲस्ट्रो संगीता वेदांत आज एक दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारा उपाय सांगणार आहे. सर्वसाधारण सगळ्यांच्या घरी देवपूजा होते आणि देवाऱ्यात आपण पाणी ठेवतो. ह्याच संदर्भात हा उपाय आहे, ज्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात त्याचा उपयोग नक्कीच होणार आहे. उद्या गुरुवार या निमित्ताने आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने ही माहिती आपणास मी देत आहे. रोज देवपूजा करून देवाऱ्यात एक गडवा किंवा एखादं छोटं भांडं पाणी भरून ठेवत असतो. ह्याच पाण्यामुळं आपलं नशीब बदलू शकतं. हा उपाय मात्र नक्की करा. विष्णू पुराणात सांगितल्याप्रमाणे देवाजवळ ठेवलेलं हे पाणी सर्वसाधारण पाणी न राहता त्याचं तीर्थ बनतं. त्यामध्ये दैवी शक्तींचा वास होतो. पवित्र आणि ऊर्जायुक्त पाणी बनतं. स्वामी समर्थ केंद्रात जाणाऱ्या साधकांना नक्कीच याची माहिती असणार. हे पाणी म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा आणि वातावरण शुद्ध करण्याची शक्ती, ज्यामुळे आयुष्यात बदल झाल्याचे अनुभव तुम्हाला नक्कीच जाणवतील. विज्ञान सुद्धा या गोष्टीला पुष्टी देतं. पूजा करताना होणारा जप, मंत्र, आरती या प्रत्येक शब्दातून निर्माण होणाऱ्या कंपनांचा परिणाम त्या पाण्यांवर होत असतो. हे पाणी त्या कंपनांना शोषून घेतं आणि त्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. मंत्रोच्चाराने चांगल्या शब्दाने पाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण करून संतुलित बनतं. यामुळे होतं काय, घरातील नकारात्मक ऊर्जा, वादविवाद यासारख्या अडचणी दूर होतात. वातावरण शुद्धी, शांतता, समाधान यात वृद्धी होते. अनेक अडचणी, समस्या, दुःख, असमाधान, कामात अपयश, धनलाभ, अनारोग्य, पितृदोष यासारख्या उपायांच्या शोधात असाल तर हा उपाय करून पहा, लाभ होईल. देवपूजेनंतर तांब्याचं किंवा पितळाचं स्वच्छ भांडं घेऊन त्यात पाणी भरा. शक्य असेल तर गंगाजल मिसळा आणि ते देवाच्या उजव्या बाजूला ठेवा. रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी देवपूजेच्या वेळी ते पाणी नमस्कार करून स्वतः तीर्थ म्हणून प्राशन करा. घरात शिंपडा. घरातील सर्वांचा त्याचा लाभ व्हावा म्हणून स्वयंपाकात, ताकात, दह्यात मिसळू शकता. हे सर्व करत असताना ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करू शकता. अन्यथा 11 वेळा म्हटलं तरी चालेल, पण श्रद्धा महत्वाची. श्री स्वामी समर्थ.